श्लोक 7. इह एकस्थं जगत्कृत्स्नं पश्चाद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद् द्रष्टुमिच्छसि. अर्थ, हे गुडाकेश अर्जुना, संपूर्ण स्थावर जंगम जगत आणि जे काही तुला पाहण्याची इच्छा झाली असेल ते सर्वच या ठिकाणी म्हणजे माझ्या देहात अगदी एकाच ठिकाणी विद्यमान असलेले तू पहा. इथे गुडाकेश म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की अर्जुनाने आळसाचा त्याग करून अत्यंत सावधपणे भगवंताची विविध रूपे किंवा विश्वरूप पाहावे. गुडाकेशचा अर्थ यापूर्वी आपण पाहिलेला आहे, तो म्हणजे निद्रेवर ताबा मिळवलेला. अर्जुनाने खरं तर अत्यंत विनयाने ते ईश्वरी रूप पाहण्याची इच्छा प्रगट केली होती आणि शिवाय त्याचवेळी त्याने असेही सांगितले होते की भगवंता, मला हे पाहण्याची खरंच इच्छा आहे, पण मी ते पाहू शकेन की नाही ह्याच्याबद्दल मला शंका आहे, तर ते देवानीच काय असेल ते ठरवावे. आता श्रीकृष्णाने मात्र अर्जुनाची इच्छा जाणून तो काय म्हणतो आहे याकडे फारसे लक्षच दिले नव्हते आणि तो एकदम प्रसन्न होऊन त्यांनी त्याला आपले विश्वरूप दाखवण्यासच सुरुवात केली. भगवान श्रीकृष्ण हे खरोखरच भगवान होते. त्यांचे जवळ ईश्वरी योग सामर्थ्य सुद्धा होते. म्हणूनच त्यांनी अर्जुनाला सांगितले की या देहात एकत्र झालेले ईश्वरी सामर्थ्य तू पहा. आणि वर सांगितल्याप्रमाणे वर्णनाप्रमाणे आपले योग सामर्थ्य प्रगट करून विविध रूपे त्यांनी अर्जुनाला दाखवायला सुरुवात केली. ती पाहायला सुद्धा सांगितली. पण अर्जुनाच्या मात्र सामान्य चर्मचक्षुंना ते दिसेल की नाही याचा विचार त्यावेळी त्यांनी केलाच नाही. आणि मग त्यांच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा ते म्हणाले की साचं विश्वरूप जरी आम्ही दावावे तरी आधी देखावयास सामर्थ्य की द्यावे. परी बोलत बोलत प्रेम भावे धसाळ गेलो. अरे अर्जुना, तुझ्याशी बोलता बोलता मी ही गोष्ट तर अगदी विसरूनच गेलो आणि आता ती माझ्या लक्षात येताच मी तुला ही दिव्य दृष्टी देत आहे, असे म्हणून त्यांनी पुढील श्लोकात भगवंत अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आहे. ते आपण पाहूया, इथे थांबूया.